लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आता उशीर नाही, आता 8वा हप्ता वाटपचं नियोजन झालेलं आहे. महिलांच्या खात्यामध्ये नुकताच जानेवारीचा हप्ता जमा झालेला आहे आणि आता महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार आहे. वाटप करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आलेलं आहे. सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि ही अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये काही दिवसांपूर्वी 7वा हप्ता जमा झालेला आहे आणि आता लगेच 8वा हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे सर्व महिलांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता बघा, लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार आहे 8वा हप्ता. बघा, 8व्या हप्त्या संदर्भात नियोजन सुरू झालेलं आहे आणि ही माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. बघा, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की फेब्रुवारीच्या हप्त्या संदर्भात नियोजन चालले आहे, नियोजनची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे याच्यावरून एक गोष्ट क्लिअर आहे की लाडक्या बहिणींना आता 7वा हप्ता तर मिळालेला आहे आणि लाडक्या बहिणींना आता जो 8वा हप्ता मिळणार आहे तो आता त्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे. तर बघा, आता एक्झॅक्टली कधी जमा होणार आहे त्याविषयी संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा ज्यावेळेस 7वा हप्ता जमा झालेला होता त्यावेळेस बघा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की आम्ही 3790 कोटी रुपयांच्या जवळपास चेकवरती सही केलेली आहे आणि 3790 कोटीचा चेक महिला व बालविकास विभागाला त्यांनी दिलेला होता, अशी त्यांनी माहिती दिलेली होती. त्यामुळे बघा, आता तुम्हाला जो 8वा हप्ता मिळणार आहे याची प्रोसेस सुद्धा 7व्या हप्त्यासारखीच असणार आहे. तर या ठिकाणी बघा, आता 8व्या हप्त्याची प्रोसेस कशा प्रकारे होणार आहे आता आपण त्याविषयी माहिती पाहूया. तर बघा, सर्व लाडक्या बहिणींना हा 8वा हप्ता मिळणार आहे. हा 8वा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे पैसे असणार आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, चेकवर सही केली जाणार आहे सर्वात पहिल्यांदा. या ठिकाणी बघा, किती रक्कम लागणार आहे त्याविषयीचं नियोजन केले जाणार आहे आणि त्या पद्धतीची रक्कम महिला व बालविकास विभागाला दिली जाणार आहे. बघा, चेकवर सही केली जाणार आणि त्यानंतर महिला बालविकास विभागाला चेक दिला जाणार आहे. जेवढा निधी लागणार आहे किंवा लाडकी बहीण योजनेसाठी जेवढा निधीची तरतूद करण्यात येणार आहे त्याची जी प्रोसेसचा भाग आहे त्या प्रकारे तेवढा चेक दिला जाणार आणि निधी दिली जाणार. ठीक आहे, लाडकी बहीण योजनेसाठी. ठीक आहे, अशा प्रकारे प्रोसेस चालणार आहे. त्यानंतर बघा, आता तुम्हाला 8वा हप्ता एक्झॅक्टली कधी मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये डेट सांगणार आहे, कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला 8व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्या अगोदर आपल्या चॅनलच्या सर्व व्ह्युअर्ससाठी एक खूप खूप मोठी खुशखबर आहे, कारण की आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती आता लवकरच 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. तर या ठिकाणी बघा, जवळपास आपल्या चॅनलवरती 95,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी पैठणी साडीचा गिव्ह अवे करण्यात येणार आहे. लकी विनरला ही पैठणी साडी गिफ्ट मध्ये मिळणार आहे. पोस्टाच्या माध्यमातून तुमच्या ऍड्रेसवरती ही साडी पोहोचवण्यात येणार आहे. ठीक आहे, यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि जे पण लकी विनर असतील त्यांना ज्या दिवशी 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील, ज्या दिवशी होतील त्याच दिवशी ही साडी त्यांच्या ऍड्रेसवरती पाठवण्यात येणार आहे. ठीक आहे, आता त्यानंतर आपण आता लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्या संदर्भात सविस्तर अपडेट पाहणार आहोत. तर बघा, आता 8वा हप्ता वितरणाची प्रोसेस सुरू झालेली आहे, नियोजन प्रक्रिया चालू झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता फेब्रुवारी महिन्याचे पैसे पाठवण्याचं सरकारचं धोरण आहे. सरकार आता निर्णय घेणार आहे. तर या ठिकाणी बघा, महायुती सरकार आता सर्व मंत्र्यांची बैठक होणार आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असणार आहेत, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे सर्वजण उपस्थित असणार आहेत आणि त्यांची बैठक होणार आहे. सर्व मंत्री याच्यामध्ये उपस्थित असणार, त्यांची बैठक होणार आणि त्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. आता भरपूर महिलांचा प्रश्न होता की फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता असणार आहे हा 1500 मिळणार की एक्झॅक्टली 2100 रुपये मिळणार, आता त्याविषयी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये अपडेट पाहणार आहोत. तर बघा, सर्वात महत्वाची खुशखबर ही आहे की लाडकी बहीण योजनेचा जो 8वा हप्ता आहे हा सर्वच बहिणींना मिळणार आहे. बघा, विशेष म्हणजे 8वा जो हप्ता आहे म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे हा सर्वच पात्र बहिणींना दिला जाणार आहे. जेवढ्या पण महिला या योजनेमध्ये पात्र आहेत अशा सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. अतिशय आनंदाची बातमी आहे. तर आता बघा, सर्वात महत्वाची अपडेट. त्यानंतर बघा, पीएम किसान योजनेच्या संदर्भात सुद्धा अपडेट आलेली आहे की आता बघा, सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19व्या हप्त्याचे सुद्धा पैसे जमा होणार आहेत. पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जमा होणार आहे. आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. त्याची सुद्धा तारीख डिक्लेअर झालेली आहे. तर या ठिकाणी बघा, सर्व शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की शेतकऱ्यांना 24 फेब्रुवारीला पैसे मिळणार आहेत. बघा, पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांना
24 फेब्रुवारीला मिळणार आहे. आता हे पैसे कुणाला मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही, आता आपण त्याविषयी माहिती पाहूया. तर या ठिकाणी बघा, सर्वात मोठी अपडेट आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 18 हप्ते जारी झाले आहेत. बघा, तुम्हाला 18 हप्ते मिळालेले असतील. ठीक आहे. आता बघा, शेतकऱ्यांना 19व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. तर बघा, सर्व शेतकरी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण की सरकारने 24 फेब्रुवारी 2025 रोजी हा हप्ता जारी करण्याची तारीख निश्चित केली आहे. मात्र काही कारणांमुळे सर्व शेतकऱ्यांना हप्त्याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे तुमचे नाव यामध्ये आहे का, आता हे जाणून घेणे महत्वपूर्ण आहे. कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार हे कसं चेक करायचं, तुम्ही स्टेटस कशा प्रकारे चेक करू शकता. बघा, आता स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला सोपी पद्धत आहे. तर बघा, पीएम किसान योजनेचा स्टेटस कसे तपासावे. पहिली स्टेप आहे, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती जायचं आहे. ही वेबसाईट आहे pmkisan.gov.in. तर या वेबसाईट वरती जायचं आहे. त्यानंतर बघा, सेकंड जी स्टेप आहे याच्यावरती बघा, होम पेज वर तुम्हाला नो युअर स्टेटस किंवा आपले स्टेटस जाणून घ्या या पर्यायावरती क्लिक करायचं आहे दुसऱ्यांदा. त्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक जो तुमचा असेल तो त्या ठिकाणी टाकायचा आहे. ठीक आहे. जर तुम्हाला नोंदणी क्रमांक माहित नसेल किंवा तुम्ही विसरला असाल तर नो युअर रजिस्ट्रेशन नंबर वरती याच्यावरती क्लिक करून तो तुम्ही मिळवू शकता. ठीक आहे. त्यानंतर तिसरी जी स्टेप असणार आहे पीएम किसान योजनेमध्ये, तर बघा, तुम्हाला दिलेल्या बॉक्समध्ये कॅप्चा कोड भरायचा आहे आणि गेट डिटेल वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्याची संपूर्ण माहिती दिसेल आणि तुम्हाला 19वा हप्ता मिळणार आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे. आता या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही, ते कोणते शेतकरी आहेत ज्यांना 19वा हप्ता मिळणार नाही. तर बघा, जर आधार कार्ड आणि बँक खात्यातील नावामध्ये विसंगती असेल, म्हणजे वेगळं नाव असेल, बदल असेल, तर हप्ता रोखला जाऊ शकतो. त्यानंतर बघा, जर केवायसी अपडेट नसेल किंवा एनपीसीआयसी लिंक नसेल तर पेमेंट अडकू शकते. त्यानंतर बघा, लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्नाची मर्यादा किंवा जमीन धारणा नियम पूर्ण होत नसल्यास हप्ता मिळणार नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा, सर्वात महत्वाची ही चौथी गोष्ट या ठिकाणी महत्वपूर्ण आहे. तुम्ही जर अद्याप ई केवायसी अपडेट केले नसेल तर लवकरात लवकर सीएससी केंद्र किंवा ऑनलाईन पोर्टलवर जाऊन प्रक्रिया पूर्ण करा. तसेच आपले आधार आणि बँक खाते लिंक करा. बघा, आधार कार्ड बँक खाते लिंक ठेवा आणि ई केवायसी अपडेट ठेवा. मग तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. 24 फेब्रुवारीला 100% तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे पैसे जमा होतील. ठीक आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आपण अपडेट पाहूया. तर बघा, सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की लाडकी बहीण योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो 1500 मिळणार की 2100 मिळणार. तर बघा, हा प्रश्न महिला व बालविकास मंत्री आरजी तटकरे मॅडम यांना विचारण्यात आला. त्यावेळेस त्यांनी याचं उत्तर दिलेलं आहे. बघा, त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे की जानेवारीचा जो हप्ता आहे तो 1500 आहे आणि फेब्रुवारीचा सुद्धा जो हप्ता मिळणार आहे तो सुद्धा तुम्हाला 1500च मिळणार आहे. 2100 रुपये म्हणजेच 2100 रुपयाचा जो निर्णय आहे, म्हणजे वाढीव करण्याची जी रक्कमेच्या संदर्भात निर्णय घेणार आहे, याबद्दल शासन निर्णय घेणार आहे. तो शासन निर्णय येत्या अर्थसंकल्पामध्ये म्हणजे मार्च महिन्यामध्ये जो अर्थसंकल्प सादर होणार आहे त्यामध्ये 2100 बाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. याच्यावरून हे स्पष्ट आहे की तुम्हाला जो फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे तो जानेवारी सारखाच 1500 मिळणार आहे. 2100 रुपये तुम्हाला मार्च महिन्यापासून मिळू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्या संदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो, कारण की 3 मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुरू होणार आहे आणि त्यावेळेस या संदर्भात निर्णय घेतला जाईल. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी ही गोष्ट कन्फर्म आहे की तुम्हाला जो फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे तो सर्व महिलांना 1500 रुपयेच मिळणार आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना संदर्भात ही महत्वपूर्ण अपडेट होती. तसेच आता बघा, सर्व महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना एक सूचना आहे की रेशन कार्डची जर तुम्ही ई केवायसी केली नसेल तर 15 फेब्रुवारी पर्यंत मुदत आहे. लवकरात लवकर ई केवायसी कंप्लीट करा, जेणेकरून तुम्हाला जे राशन मिळतं ते नेहमीप्रमाणे दर महिन्याला मिळत राहील. तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे ई केवायसी पूर्ण करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, सर्व लाडक्या बहिणींसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केलेली आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची मोठी घोषणा, तर त्यांनी काय घोषणा केलेली आहे आता आपण ती पाहूया. तर बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना सध्या दर महिन्याला मिळणारा 1500 रुपयांचा हप्ता वाढवून लवकरच 2100 रुपये करण्यात येणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेली आहे. तसेच बघा, त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की फेब्रुवारीच्या हप्त्या संदर्भात सुद्धा त्यांनी अपडेट दिलेले आहे. बघा, पात्र लाडक्या बहिणींचा हप्ता कायम मिळत राहणार आहे. बघा, याच्यावरून स्पष्ट होत आहे की तुम्हाला जो हा लाभ आहे हा 5 वर्ष मिळणार आहे महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये. ठीक आहे, लाडकी बहीण योजनेचा. ठीक आहे. त्यानंतर बघा, सर्वात महत्वाची गोष्ट एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितले आहे की माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत त्यांना हप्ता देण्यात कधीही खंड पडणार नाही. म्हणजे तुम्हाला दर महिन्याला वेळेत हप्ता मिळणार आहे. या ठिकाणी गोष्ट क्लिअर आहे. पात्र महिलांचे अर्ज बाद केले जाणार नाहीत. बघा, ज्या महिला या योजनेच्या निकषामध्ये बसतात किंवा ज्यांचं वार्षिक उत्पन्न खरोखर 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे, सर्व निकष पूर्ण करतात, सर्व निकषामध्ये बसतात, त्यांना खंड पडणार नाही. त्यांना दर महिन्याला लाभ मिळत राहणार आहे. त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. ठीक आहे.
त्यानंतर बघा आणि फेब्रुवारीच्या हप्त्या संदर्भात सुद्धा त्यांनी अपडेट दिलेले आहे. तर बघा फेब्रुवारीचा हप्ता जमा करण्यास विलंब होणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेलं आहे. याच्यावरून एक गोष्ट क्लिअर आहे की तुम्हाला जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो लवकरच जमा होणार आहे. सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत. ठीक आहे. आता बघा फेब्रुवारी हप्त्याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी काय अपडेट दिलेले आहे. तर बघा फेब्रुवारी हप्त्याबाबत नियोजन सुरू असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी सुद्धा आतापासून नियोजन सुरू केलं असल्याचं मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे. तसेच त्यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता वेळेवर पोहोचवण्यासाठी महिला व बालविकास विभाग विशेष लक्ष देत आहे. अर्थसंकल्पानंतर महिलांना वाढीव रक्कम मिळू शकते असं आदिती तटकरे मॅडम म्हणालेलं आहेत. त्यामुळे बघा तुम्हाला मार्च महिन्यापासून 2100 रुपये मिळू शकतात. तर आता बघा महायुती सरकारने जर तुम्हाला 8वा हप्ता लवकर देण्याचा विचार केला तर पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला पैसे जमा होऊन जातील. आणि समजा जानेवारी डिसेंबर सारखा जर 8वा हप्ता उशिरा आला, या ठिकाणी बघा महत्वाची गोष्ट, जर 8वा हप्ता उशिरा आला तर 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत 8वा हप्ता सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल. परंतु शक्यता वर्तवली जात आहे की 8वा हप्ता तुम्हाला लवकरच देण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पैसे जमा होऊन जातील.